श्लोक 15. या श्लोकात भगवंत वाचिक किंवा वाङ्मयीन तप म्हणजे काय ते सांगतात आणि ते सात्विक वृत्तीचा माणूस कशा प्रकारे आचरण करतो त्याचेही इथे निवेदन करीत आहेत. श्लोक पाहूया. श्लोक 15. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितञ्चयत् स्वाध्यायाभ्यसनैचैव वाङ्मयं तप उच्यते. अर्थ, उद्वेग येणार नाही असे बोलणे म्हणजे दुसऱ्याला आपल्या बोलण्याने त्रास होणार नाही अशा प्रकारचे बोलणे, जे सत्य, प्रिय व हितकारक सुद्धा आहे त्यालाच बोलणे म्हणावे किंवा तेच बोलणे सुद्धा असते असे भगवंत सांगतायत. त्याचप्रमाणे वेदांचा व इतर शास्त्रांचा अभ्यास करणे याला वाङ्मयीन तप असे म्हणतात. विवरण. वाक म्हणजे वाणी किंवा भाषा. अशा वाणीचे एक तप असते आणि ज्ञानदेवांनी स्वतःबद्दल सांगताना ज्ञानेश्वरीत असं सांगितलं आहे की माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. आता माऊलींनी एवढ्या प्रकारचं हे वाचिक तप केलेलं आहे आणि त्याचमुळे ते असं सांगतात की ह्या तपाच्या पुण्याईनीच मला गीतेसारख्या या भगवंताच्या मुखातून आलेल्या एवढ्या मोठ्या ग्रंथाचं भावार्थ सांगण्याची माझ्या वाणीला एक प्रकारचे सामर्थ्य अर्थातच गुरुकृपेने मिळालेले आहे. एवढा मोठा ह्या वाचिक तपाचा आपल्या आयुष्यात महत्त्वाचा भाग आहे. तपाचा हेतू शरीरशुद्धीचा असतो. भाषा शुद्ध बोलण्याचा अभ्यास करण्याबरोबरच ती कोणाला त्रास देणार नाही, शब्द कोणाचे अंतःकरण दुखवणार नाहीत अशी अत्यंत मृदू मधुर असावी. तसेच सर्वदा नम्र वाचे वदावे म्हणजे बोलणे नम्रपणाचे असावे, जेणेकरून ऐकणाऱ्याचे मन शांत होईल. पण बोलणे केवळ गोड व नम्र असावे एवढेच नाही, तर ते सत्य आणि दुसऱ्याचे हित करणारे सुद्धा हवे. म्हणूनच सत्यम वद प्रियम वद असे म्हणतात. अशा वाणीतून जे विचार येतात, जे व्यक्त होतात, ते ज्या मनातून येतात त्या मनाची सुद्धा वाचेबरोबरच शुद्धी होत असते किंवा त्या शुद्धीचं आपल्याला प्रचिती येते. आपले बोलणे अहंकारयुक्त, दर्पोक्तीचे, दुसऱ्याला हीन लेखणारे नसावे. ते अनुभवाचे असावे, कारण असे अनुभवाचे बोल ऐकताना ऐकणाऱ्याला संतोष होतो. त्याचा हितकर परिणाम म्हणून त्याप्रमाणे ऐकणारा आपले आचरण बदलू शकतो किंवा वागू शकतो. अशी आपली वाणी परिणामकारक असावी असे ज्ञानदेव म्हणतात. अशा वाणीचं ज्ञानदेवानी फार सुरेखच वर्णन केलेलं आहे. जैसी अमृताची सुरसरी तै प्राणातेही अमर करी, स्नाने पाप ताप वारी आणि गोडी ही दे. आता इतकंच नाही तर ते पुढे असेही सांगतात की भाषा ऐकून आपलं अज्ञानसुद्धा जाईल. ज्याप्रमाणे अमृताचा वीट येत नाही त्याप्रमाणे त्या व्यक्तीचे बोलण्याचा, ऐकण्याचा, इतरांना ऐकण्याचा कधीच कंटाळा वाटत नाही. आपल्याला माहिती आहे की अध्यात्माचे विचार ऐकताना म्हणजे एखादं प्रवचन ऐकायला गेल्यावर किंवा कीर्तन ऐकायला गेल्यावर लोकांना कंटाळा येतो किंवा नुसता कंटाळा येत नाही तर तिथे त्यांना झोपसुद्धा येते. असो, शिवाय उपदेशाप्रमाणे आचरण केल्यास श्रोत्यांना स्वरूपाचा लाभ होईल. अशा प्रकारचे गोड, हितकारक व मनाला प्रसन्न करणारे, कानाला संतोष देणारे बोलणारा नेहमीच जगमित्र असतो. आणि म्हणूनच समर्थ असं सांगतात की जगा माझी जगमित्र, जिव्हेपाशी आहे सूत्र. म्हणजे जो गोड बोलणारा आहे तो जगाचा मित्र असतो. ज्याप्रमाणे वसंत ऋतूत कोकिळेचे गाणे ऐकणे आनंददायी व मनाला प्रसन्न करणारे, कानाला संतोष देणारे असते, त्याप्रमाणे याचे बोलणे नेहमीच संतोषदायक अर्थात त्याबरोबर हितकारक सुद्धा असतेच. इतर वेळी वेदांचे पठण, श्रुती, पुराण इत्यादीचे वाचन व नामजप करावा. इतर वेळी म्हणजे आपल्याला कोणाशी जेव्हा बोलायचं नसतं आणि जो आपल्याकडे रिकामा वेळ असतो त्या वेळात काय करावं ते भगवंतांनी सांगितलेलं आहे. तसेच या ग्रंथाचे अध्ययन व अध्यापन करावे. सदा सर्वदा नम्र वाचे वदावे किंवा कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती अशा प्रकारे चर्चा कराव्यात. समर्थ सांगतात, सदा राम नामे वदे नित्य वाचा. आपल्या तोंडाने कधीही कठोर बोलू नये.
अपशब्द उच्चारण अथवा मिथ्या भाषण करू नये. दुसऱ्याचे अंतःकरण दुखावेल असे बोलू नये, कारण त्यामुळेच हृदयस्थ देवाला सुद्धा दुखवले जाते. कोणाची निंदा करू नये, कारण निंदा करणे हे फार मोठे पाप आहे असे म्हटले जाते. तसेच वृथा भाषणसुद्धा करू नये. शृंगारिक अथवा वायफळ बडबड करू नये. आपले बोलणे कठोर, वृक्ष, चुगली करणारे, दुसऱ्याचा अपमान करणारे अशा प्रकारचे असू नये. तसेच आपल्या बोलण्याने कोणाचे अहित होणार नाही याची सुद्धा आपण दक्षता घ्यायला लागते. ज्ञानदेवांनी वाङ्मयीन तपाची व्याख्या पुढील एका ओवीत केली आहे. ते म्हणतात, ना तरी एकाचे नाव तेची शैव का वैष्णव, वाचे वसे ते वाग्भव तप जाणावे. आणि एक सुंदर सुभाषित आहे की जनाशी सदा गोड शब्दे वदावे, कदा क्लिष्ट दुर्बोध ते कधी नसावे, रुचे तेन द्यावे परी सत्य नित्य, नका रंजनासाठी बोलू असत्य. भगवंतांनी ही सर्व गोष्ट किंवा हा सर्व उपदेश अर्जुनाला इथे केलेला आहे. इथे आपण थांबूया.